हट यार, अजूनही काही मेल आला नाही काय ग? माझा एकही इंटरव्ह्यू चांगला जात नाही का? कालचा किती किती व्यवस्थित इंटरव्ह्यू गेला होता माझा, तरी पण असं आला असेल का? एकदा चेक करू का? फोनवरच बघते, फोन चार्जिंगला लावलेला आहे. अरे यांचा फोनही नाही आला, 2 दिवस झाले. फोन करते. हे तर बाई खरं फोनही नाही करत ना, एवढे का बिझी झाले तर. खूपच आहे माणूस. मला इकडे सगळं बोर होते आणि त्यांना मस्त काम भेटलं, मस्त काम, मस्त जॉब, छान मस्त. काय माझं तर काहीच नाही, माझा इंटरव्ह्यू सगळं फेल चालले. थांब ना, देव का बाई? टाकू नका अजून, गहू टाकू नका. मी इली विचारतो ना का हिचं या महिन्याचं काही जायचं आला नाही. नाही तर मधातच बशीन गिशीन सारे गहू वाया जातील मग. कुरवडायचं तर भल्लं राहते मग. थांब ना, इली पुसतो ना. या बारी ना सांगलंय नाही, डोक्यात पाणी घेतलं नाही. असं करते, फोनवर चेक करते. आता लॅपटॉप मी नाहीतरी खालीच ठेवला मला वाटते. मी मग अशी हॉलमध्ये बसली ना, तिथंच ठेवला. जाऊ दे, फोनवरच चेक करते. मेल आलाच नसेल. मेल आला असेल तर आतापर्यंत मला नोटिफिकेशन आलंच असतं. योगिता, अरे टेबलवरती फोन ठेवला होता. काय झालंय मला माझं समजून नाही राहिलं. मला ना खूपच थकल्यासारखंही वाटून राहिलं. काय मी सगळं अपसेट वाटून राहिलं. योगिता. हा आई, काय कामात आहेस का? नाही मम्मी, ते फोनच चेक करत होती माझा. ते मी काल इंटरव्ह्यू दिला ना, तुम्हाला सांगितलं नाही, तरी पण त्याचा काहीच मेल नाही आला, काही नाही. 5 तासातच येणार होता, पण आता बघा बरं, रात्री गेली, आताही 12-1 वाजत आला ना, अजूनही आला नाही. मला वाटते मम्मी हा इंटरव्ह्यू माझा गेला. आई, पण मी एवढा मन लावून दिलं होतं, म्हटलं सगळं प्रिपरेशन व्यवस्थित केलं, सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित फिल केले, पण तरी पण अजून काहीच मेल नाही आला यांचा. येईन मग, जाऊ दे, एवढं काय मग हे करायला. ते दुसऱ्या का देता येत नाही. बरं मी काय म्हणतो तेव्हा तुला मी पुसायला आलती. खरं नाराज नको, एवढं नको, एवढं काय लाज नसं काय लागेलच नोकरी. कोणती उपाशी आहेस तू? तसं नाही आई. बरं जाऊ दे, सोड पिच्चा. बरं मी म्हणतो ते का या महिन्याला का डोक्यात पाणी नाही घेतलं, काही सांगलं नाही मला, काही नाही. काही पाहिली नाही वाटते तुझ्या या महिन्याला, आहे ना? आणि तशीच सारं घरात वावरून राहिली, हे करून राहिली. मग आता ध्यानात आलं, त्या आट्या म्हणते कुरवायचे गहू टाकतो म्हणून आणलेले पुसून येतो का? महिना उभारच झाला, या महिन्यात सांगितलंच नाही तो, काही घरीच नाही. राजू गेला त्याच्या 15 दिवस पहिले तरी पाणी आलती. आता राजू जाऊन वजे महिना होऊन राहिला. मग 1.5-2 महिने होत आले उभा, तू अजून पाणी आलीच नाही का? तर सांगलं नाही मला, तशीच वावरून राहिले साऱ्या घरात. अरे आई, माझं लक्षच नाही या महिन्याला. अरे बापरे, म्हणजे आली नाही का? ह्या बाय, राजू इंटरव्ह्यूला जायला होता, या अति जायला होता. मुंबईला जायच्या पहिले त्याने इंदोरला नव्हतं गेलं, इंदोरला गेला होता. मग तिथून आल्यावर तो आला, मला वाटते त्या वक्ती त्याला 6:15 दिसत होता काहीतरी, है ना? आणि त्यातून मग 4-5 दिवसांनी तो डबल मुंबईला गेला. तिथून मग आला, त्यातून त्याला नोकरीच लागली जशी समजा. त्याच्यावर तो पडे आलीच नाही. ओ शिट, आई आलीच नाही, माझं लक्षच नाही, मी विसरूनच गेली, माझ्या डोक्यातच नाही ते. आलीच नाही का? फार सुद्धा काय बाडी हायस तू, एवढी शिकली काय कामाची मग बिनडोक्षेचे? सांग बा बरं, ध्यानात आलो. कोणती तारीख होती? तारीख बरोबर पाय लागे, सांग बरं मला. माय देव का बाई, द्या ते गहू सोडून. माय ते हो ना, आता नुका तिला दवाखान्यात का थांबव 2-3 दिवस. काय चालू आहे आईचं? आईच्या बापरे, आई इतक्या दूर जाऊन पोचल्या वाटते. आई तसं काहीच नाहीये. आई मी काय म्हणते, काहीच नको म्हणू, आता तो समजा कळलं मला, काही नाही सांगायला का? इतके काय येडी हा ग मी? सांग बाई, माय मुनी माहिती नाही, सांग माय बाई, काय बाई? बाय आता बरोबर ध्यान ठेव. आणि लागे झालेच की 1.5-2 मग काय झालेच ना बाई. तो इंदोरला गेला, त्याचा असं ते पाळी गेलो होती ना, तू तितकं कळत नाही कशी आंबाडी आहेच होतो. हे बाय, आता आज झालं तर का आज नाही, तर जाऊन तपासून येऊ ना. आई तसलं काहीच नाहीये. तुले बोलला काही ते चल बेटी, मला काही ते बरोबर मला समजते. ह्या माडी याचं काहीच नाही, तो हाती या माडे कोण नाही आली मग पाडी, एवढी कळत नाही. चल बाई, काय बाई बरं तसं सुद्धा नाही राहिलं, जसं काय करावं काय नाही. फोन लावून त्याले, हे तुला मी सांग काय बाई, काही नाही माय शिकून येडीच झाली निरा. त्याचा इंटरव्ह्यू टाडोक्षात आहे, काय खातात आहे इंटरव्ह्यूला चाकतं सोड पिच्च्या. आता गेली नोकरी खड्ड्यात माहिती कडे माय बाई. आता इंटरव्ह्यू फालतू नाही लागायचं काही. आता मी म्हणतो तसं ऐकायचं. अरे देवा, आईला काय वाटून राहिलं, ते शक्यच नाहीये. कसं काय होणं शक्यच नाही. आम्ही तर किती प्रिकॉशन पाडलं. का बाई, एवढ्या साधी गोष्ट ध्यानात ठेवता येत नाही.
स्वतःची तारीख तुला लक्षात राहत नाही, काय म्हणावा. बरं झालं बाई, त्याचं म्हणतो कुरवड्याचं तर बाई आता गाव पंगत द्याव की काय सांगा, कुरवड्या तोहून निरा त्या निमित्तानं कोयलं तरी सर. काय बाई आता जप जरशी का तर सासू काय म्हणते ते पाय, ते म्हणते तुला दवाखान्यात नेतं तर जाय तिच्या संग दवाखान्यात. फार सुद्धा बाई माय भाष्याचा संसार फुलला फार साजरा बाई त्याचा गगनावर येल जाऊ माय. सारा गावात साखरपान वाटतं मी. आत्या काहीतरी गैरसमज होतोय, तसलं काहीच नाहीये. गैरसमज आला, सारे समज झाले आता कोणता गैरसमज नाही राहिला. आम्ही काय एवढा हो काय, त्यात काय एवढं लाजा लागते. चांगली गोष्ट आहे मा, याच्यासाठीच तर सारे देव पुंजल्या जातात. फार सुध माय फार सुध. आवरतने देवाजवळ दिवा लाव पहिले. काय बघ मॅडम खुल नाही कर नसले फोन लावून राहील. फोनवर सांगता का ते माणसा गिनसाय तशी तू कुटी तू तर निरा एखादी होईरी होईच काही राहू दे. घरी आला की सांगतो साजरं लागते का ते माणसात बसेला आहे तो फोनवर काय सांगतो काय निरा. बापरे आता हे कुकड्याच चाललं. मला पहिले गेली फोन लावा लागेल. हे काही शक्यच नाही. हे कसं काय आम्ही तर किती काळजी घेतली. कारण 4-5 वर्ष तरी हा विचारच नाही पाहिजे. लेकरू बाळ हा विचारच नाहीये. यांची नोकरी अजून हे नाहीये. मला जॉब करायचा आहे त्याच्या मदत हे काय घोड झाला हा. मी पहिले फोन लावते. नाही हे नाही याने तर माझं सगळं स्वप्नच होऊन जाईल. आता मी प्रेग्नन्सीचा विचारच नाही करू शकत. आम्ही किती फॅमिली प्लॅनिंग करेल आहे. सगळं क्लिअर झाल्यानंतर दोघांचे जॉब सेटल झाल्यानंतर हा विचार आहे. हे झालंच कसं. काहीतरी कुठं नाही काहीतरी कुठंतरी माझं डोकं काहीच नाही चालून राहिलं. पहिलेच तर काही मला इंटरव्ह्यूचा काहीच मेल नाही आला. त्याच्यात हे काय आला तिसरा पाय. बाई ग याला फोन लावते पहिले. हा फोन कुठे टाकला काय माहिती. या माणसाला तर काही जेव येत नाही फोन करायला. बाई एकदा बाई इकडे या बाई. आई मला वेळ नाही 10 मिनिटं थांबा. काऊन काय झालं. अहो मै होतशी ना तू येतं काहीच अक्कल नाही. हवं आई आत्या प्लीज मला 10 मिनिटं मला काहीतरी काम आहे, अर्जंट काम आहे. मला प्लीज 10 मिनिटं एकटीला राहू द्या. माझं झालं की मी येते खाली. काऊन आवा चाल ना वारातने राजूला सांगत असेल ते. तू तर काहीच अक्कल नाही बाई. एवढी मोठी झाली पण मी ढोमी राहिली. चाल खाली बिनडोक्षाचे सांग तादिक तर करणार आहे का ते राजूला फोन. अरे बाई सांग माझ्या रातच नाही आलं. येवा बाई ता झालं की ये माय खाली. चला आई आत्या कोणती स्वप्नात रंगून राहिल्या. नाही मला हे मूल पाहिजेच नाही. सध्या मी मुलाचा विचारच करू शकत नाही. प्रेग्नेन्सी आणि 2-3 वर्ष मी त्या बाळात घालूच शकत नाही. 2-3 वर्ष जर मी घरी बसली तर झालं. मग मला करिअर जॉब हे सगळ्यावर पाणी सोडावं लागणार. मी ते करू शकत नाही. मी सध्या तरी लेकराचा विचार करू शकत नाही. काही झालंही असेल तर मी अबॉर्शन करेन. मी हा निर्णय यांना आत्ताच्या आत्ता सांगते आणि याला आत्ताच्या आत्ता इथं बोलावते. काय योगिता परत बोल. खरंच शपथ. थँक्यू स्वीट हार्ट. मी एवढा खुश झालं म्हटलं मला समजून नाही राहिलं. मी इथंच आहे. हो आता बस घरी चाललो होतो. लोकल स्टेशनवरच आहे. बस घरी नाही जात आता मी सरळ आपल्या घरी येतो. त्यात खुश व्हायसारखी गोष्ट आहे का. तर डोक्यात खुश व्हायसारखी अशी काय गोष्ट आहे. इथं प्रॉब्लेम क्रिएट झालाय. तुम्हाला कसला आनंद होत आहे. तुम्ही येणार आहे ना घरी. लवकर या. घरी मला पंख असते ना. एका सेकंदात मी तुझ्याजवळ असतो. पण ठीक आहे 12 घंटे लागतील. येतो मी उद्या सकाळपर्यंत पोहोचतो. आणि आता सुट्टी घेतली. या गोष्टीसाठी सुट्टी घेतली. येतो मी काही असू दे. ह्या नाही तर तो जॉब काय करणार आहे. काढून टाकणार आहे का काढ म्हणा. आता वरच्या पोस्टवर बसणार आहे मी. आता काय आता बाबा झालो मी. यायचा तर कधी जन्मात फोन लागत नाही. हा हॅलो हा कुठे आहे. काय नाही बाबा घरी चाललो होतो. स्टेशनवरच आहे. बोल ना काय चालू आहे. हा म्हटलं मी काय म्हटलं खूप मोठी मिस्टेक झाली. खूप मोठा इथं प्रॉब्लेम क्रिएट झाला. काय झालं योगिता. हॅलो काय झालं बा. तू ते काल इंटरव्ह्यू दिला होता म्हणतो कोणतं त्याच्या बाबतीत आहे काही टेन्शन नको घेऊ. तेच तसं काही नसते. काही प्रॉब्लेम आहे का काही काय मिस्टेक म्हणजे काय माझ्या लक्षात नाही आलं. ते कसलाच काही नाहीये इकडे.
का हो योगिता, हा तुला म्हटलं चाल ना, हा दवाखान्यात जाऊन आता काल म्हटलं तुला तर तरी तू काल तो काम होतं कोणतं माझ्या जाऊन येऊ ना बाई दवाखान्यात. हा बरं राहते तपासून आलं तर. हा कशाला नाही, मला वेळ नाहीये. आज माझा महत्वाचा इंटरव्ह्यू आहे. मी आजचा दिवस कुठंच काही फालतू कामासाठी गमावू नाही शकत. कशी व मी एका फालतू कामाला का माझ्या जीवनात तर सर्वात मोठं काम आहे. याच्यापेक्षा मोठं काम असू तरी शकते का? हा याच्यापेक्षा नाही मोठं काम. हा याचं काम एवढा मोठा परसाद दिला देवानं तुले. कायचं काम धाम दे उल्यात घालून सारे काम. हा ह्या बाय जाऊच म्हटलं दवाखान्यात. हा तो सासरे म्हणत दोघे सासूना जाऊन या. हा राजूचं काय खरं आहे काही येते काय त्यात सुट्टी भेटीन काही नाही. हा तुला वाटते का माय राजू संग जा? पण माय आजकालच्या तुम्ही पोरी तुम्हाला बाई कोणते काम नवऱ्या संग करायलाच पटते. पण आता तू नाही ना माय ती हजर असतात त्याच्याच संग झाडलं असतं. हा चाल मग आज जाऊ बाई आपण. मला वेळ नाहीये, मी आज येत नाही. आता माय हिला काय झालं? जाऊ दे. शरम लागत असेल ना तिले. मासंग यायचं का शरम लागते? सांग बाई आता राजू असतं तर राजू संग धाडलं असतं तिले. काय करा बाई आता. अ बाई योगिता मी काय म्हणतो, जाऊन येऊ ना म्हणलं. हा आई मी सांगितलं मला वेळ नाहीये. मला वेळ मिळाला तर बघू आपण. आणि माझ्या तर कल्ला करू नका, आवाज करू नका. मम्मी मला काम करायचंय. काय काय डॉक्टर फिरलं काय? काय काम काम का काय 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 निरा काय काय उपाशी आहे का काय? सांगा हे इले काम केल्याशिवाय भाकर भेटत नाही. काय झालं व? हा देऊ का बाई पातीले म्हणून राहिली मी. ह्या पाय दवाखान्यात जाऊ बाई. हा तू म्हणते माझं काम आहे म्हणते, मला वेळ नाही म्हणते, बडबड करू नका म्हणते. माझं काम आहे. आता हिचं काम काय कोणतं टमरेटं काम महत्वाचं आलं का या गोष्टीपेक्षा? हा आता तुम्ही सांगा मला. हा आता 2 महिन्याच्या उभार झाली तिची पाडी नाही आली. हा मागच्या महिन्याला माझ्या ध्यानातच नाही आलं ना बाई. कसं झालं मला लक्षच नाही. हा आता इले समजायला नाही पाहिजे का? हा गेलं तपासून आलं काय होय नोय आपल्याला कळत नाही का? हरिक म्हणून काहीच नाही बाई इले. तर मी आता म्हणलं माय आपल्याला एवढं हरिक जरा त्याच्यापेक्षा दापट इले होईल. हा इच्छा तर तसं तोंडावर नाही बाराच वाजली. जसं मी काही तिच्या डोक्यात घातलं काय कसं म्हणजे तिला काय वाटलं काय सांगा? हा दवाखान्यात जाऊ म्हणून राहिली तर म्हणते मला वेळ नाही म्हणते. आता तुम्हीच सांगा. हा आव येईल मग आता काय तू पळतच जाते दवाखान्यात. आता आपल्या आलं मनात मग हाय बरोबर की तिचा महिना टळला सारं झालं. मग आता जा आजही गेली काय सकाळी गेली काय काय फरक पडते? त्यासाठी काय कल्ला करायला लागते एवढा? अशीन तिले काही काम करू दे. मी म्हणतो देव का बाई आता काम आणि ठाम उल्यात गेलं. हा आता काय कामाची काही काय 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 म्हणजे आता हे काय अशी काय पोट घेऊन नोकरीवर जाणार आहे का? ड्युटीवर पाठवतो का मी इले आता? हा काल इले आता इंटरव्ह्यू कायची होय नोकरी फकरी कायची करायला लागते आता? हा आता हिनं स्वतःला जपाव हा हे करावं तर ती काही नाही. मा काम राहिलं कालही तिले म्हटलं बरं. काल म्हटलं की तुमच्या एकटा की चाल म्हणून दवाखान्यात जाऊ म्हणणे आज मला वेळ नाही. म्हटलं जाऊ ते मॅम आता एकदम माहीत झाल्या काय पोहा म्हटलं. आज तिला सकाळपासून म्हणून राहील मी बाई 11 वाजता डॉक्टरने येते ते आपण किती फक्त तपासून येऊ की बा आपल्या मनाले की बा छान तिथे आहे नाही. हा तर अजूनही आता 12 वाजत आले. 12 काय वजे पाहणं 1 वाजून गेला ना. हा आता ते डॉक्टर येईन चालली गेली तर 3 वाजे लोकच ते म्हणतात ते फक्त ती मग ती तिकडे जाते तिकडे हॉस्पिटलमध्ये. तर मग गेली म्हणून राहिली जाऊ आपण आणि चालली येऊ अशी करते. ह्या आई ना गेले तर का नुसतं लेकरून नातून पंतून तेच पाहिजे. माझं इकडे माझंच मला माहिती. आता हे फालतूचं सीन क्रिएट करतात. गेचा पुणे लागून नाही राहिला. हा हॅलो हा मी काय म्हणते कुठपर्यंत आहे तुम्ही? काय झालं आलो ना. एवढी काय घाई आहे? बस पोहोचलोच. दारातच आहे आपल्या गाडी लावून राहिलो. हा ठीक आहे या लवकर. होय माय का होय माय बाई ओ माय राजू आला ना. का रे बायकोचा फोन आला तर लागे पैद धाव झाला. इतके दिवस झाले 2 महिन्याचे उभर झाले माय बापाची आठवण नाही झाली. पाव देव का बाई कसं वैनाचं पाणी बरोबर वैते. आई कशी आहेस? आता आले हे आता सगळे प्रश्न सॉल्व होतील. आता पटकन दवाखान्यात जाते मी आणि गोळ्या घेऊन घेते. विशेष मोडून टाकते सगळा. का रे बरा तुला तुषार भेटला नाही तर फाट्यापासून पैदल यायला लागलं असतं. फोन न त्याला आला तो बाबा धाडलं असतं म्या. त्याला वाटत मी पोहते का धावते कसं येऊन कसं नाही योगिता या ना वाटच पाहून राहिली होती मी. माय बाई म्हणजे तुला माहित होतं का तू येते का? व बाया बाया सांगलं नाही म्हणून दवाखान्यात येऊन नाही राहिली नाही मा सांगा काय बाई. मग सांगा की आई ती येऊन राहिली आम्ही दोघं जातो काय. माय बाई मी कालपासून येईल नांदा लावून राहिली चाल चाल चाल. सांग माय बाई जा बापा दोघं जण जा. हो चला चला आता ओ माय त्याला घरात ठेवू दे त्याला हातपाय धुऊ दे. एवढ्या दुरून आला तो काही हातपाय तोंड धुऊ दे त्याला काही चहा म्या देन. चला 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 आता का डॉक्टरने पोहून चालली का ते? हा
आता लोक ते सासू म्हणून राहिले चल चल, तर तुले टाइम नव्हता, आता बोल टाइम निघाला व पाय वरत नाही तू का उलट पाणी तोडतो. हो माहिती दोघाईले जायचं होतं. जा बापा, फक्त तिला घरात येऊ देऊ माय, त्याला हात पाय घेत पाय धुऊ दे काही बाबू, हात पाय घेत पाय धुवून मग जाय. हो, अभिनंदन आई, आणि थँक्यू एवढी गोड बातमी दिल्याबद्दल. आतमध्ये चला, मला बोलायचं आहे तुमच्यासोबत सिरियस. मी आंघोळ करून येतो या, कालपासून रेल्वेत ते झोप नाही काही नाही. हा हो हो, जाय जाय, अंग धुई जाय. पाहिलं देऊ का बाई, आ कसं आलो पयत. चाल बाई, फार सुद्धा जाऊ दे, दोघं जण जातील. मी अशी आहे येडी, मी म्हणून इले काय गाल फुगून बसली, त्याची वाट पाहून राहील तिथे, तिले जायचं होतं दोघाईले. सांग माय बाई जात ना माय, दोघं जण जावत काही हो. डॉक्टरनं मग मनातलं बोललं पाहिजे बाई. आहेस की मी देऊ का बाई, हा असतीलच ना 2 महिने. काय ना अकाउंटची पाडी नाही आली है की नाही, काही किंतु परंतुचा प्रश्नच नाही ना. हो ना, नाही तर काय, तर आता डॉक्टर जवळ आले की पक्कच काय ते. चल जातो मी, त्याला धुऊ दे माझ्या अंग तोंड. हो, त्याच्यासाठी चहा ठेवतो ना. काय एवढं काय म्हणजे, तू काय एवढं तोंड का फुगून बसली, काय दुखते का तुझं? मी तुम्हाला कालच फोनवर सांगितला ना माझा निर्णय, परत तेच कशाला विचारावं लागते. आणि एवढं काय कसलं अभिनंदन कसलं काय सांगितलंय ना मी तुम्हाला. बरं मी पेशंट होतो, एवढा गुस्सा. ए काय झालं बाप्पा? हो या लवकर, आपल्याला दवाखान्यात जायचंय.